रात्रीच्या 1 वाजता मी हे काय करते ते मी तुम्हाला नक्कीच सांगते. कुहूचं मला बोरनान करायचं होतं. त्याच्यासाठी आहे ना आम्ही सामान आणायला बाहेर पडलो होतो. तर कुहूच्या बाबांनासुद्धा सुट्टी होती. तर म्हटलं अशा ठिकाणी घेऊन चला जिथे मला एकाच ठिकाणी सगळं भेटेल. कारण एकतर अमावस्या होती त्याच्यामुळे आम्ही जास्त कुठे बाहेर लांब जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे बाजूच्याच दुकानातून आम्ही सगळं घेऊन आलो. घरी आल्यानंतर हा असा आमचा एक छोटासा रोबोट आहे जो कुहू कधीतरीच घेते आणि खरंच तो खूप क्यूट डान्स करतो. कुहूच्या बाबांचं तिला मटकी भरवायचं काम चालू होतं. तर मी माझं दिवाबत्ती वगैरे आवरली आणि मी बाकीच्या कामाला लागले. आणि हे बघा हे सगळं सामान मी तिच्यासाठी आणलं होतं. सगळे चॉकलेट अँड बिस्किट्स. नंतर कुहू झोपली. कुहूचे बाबा मॅच बघत होते. माझ्याकडे करण्यासाठी काही नव्हतं. त्याच्यामुळे मी सगळं कब्बड पटापट सगळं बाहेर काढलं आणि एवढ्या एकाच कप्प्यामध्ये एवढी सगळी कपडे निघालेत. बापरे! आता म्हणलं ही आवरायचीच कशी? आता काढलंच आहे तर म्हणलं पटपट आवरून घेऊया. त्यामुळे सगळं कपडे वगैरे मी आवरून घेतली आणि संध्याकाळी रात्री 12 वाजता मी ह्या कामाला लागले होते. म्हटलं दुसऱ्या दिवशीचं काम जरा कमी होईल. आणि हे जे मी केलं होतं ना ते चिपकवायचं ते मी आधी सॉसने बघितलं होतं, जॅमने बघितलं होतं, मला कशानेच नाही जमलं. आणि हे शेवटी मग मी ते साखरेचं ते सगळं पाक एकदम आटवून घेतला होता, ज्याने माझा हातसुद्धा खूप भाजला. तरीसुद्धा मी असं तुटकं मुटकं काय होईना मी ते असं एक ट्रेन तिच्यासाठी एक बनवली होती, बिस्किटची ट्रेन, एक डायनिंग टेबल. आणि जो बाकीचा लूक आहे ना मी तुम्हाला उद्या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवेन की मी तिचं बोरनान कसं केलं. आणि नंतर कुहूचे बाबा बोलले अगं हे बाहेर असंच ठेवलंच तर ते मऊ पडून जाईल. म्हटलं अरे हां, म्हणून मी ते परत डब्यामध्ये पॅक करून ठेवलं. कुहूचं बोरनान बनण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.